नमस्कार मित्रांनो, आरोग्यविषयक परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा काही प्रश्नांचा संग्रह आपण पाहत आहोत. तर आजच्या भागामध्ये आपण काही मागच्या वर्षांमध्ये आलेल्या परीक्षेमध्ये प्रश्न यांचा अभ्यास घेणार आहोत. तर आजचा पहिला प्रश्न आहे, WHO चे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? तर WHO चे मुख्य कार्यालय हे जिनेवा या ठिकाणी आहे. प्रश्न पुढचा 64 नंबर, आशा हे काय आहे? तर आशा हे एक महिला सामाजिक आरोग्य कार्यकर्ते आहे. आशाच्या पूर्ण फॉर्म ASHA ॲक्रिएटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट असे होते आणि ते शासनाच्या आरोग्यविषयक असलेल्या विविध योजनांची माहिती गावातील लोकांना समजावून सांगत असते, म्हणून तिला एक महिला सामाजिक आरोग्य कार्यकर्ती असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न क्रमांक 65, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट अर्थात नारी कुठे स्थित आहे? नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट ही पुणे या ठिकाणी स्थित आहे. पुढचा प्रश्न, डॅश ही नैसर्गिक प्रक्रिया हवा शुद्ध करण्यासाठी सहाय्यभूत ठरते? तर प्रकाश संश्लेषण ही नैसर्गिक प्रक्रिया हवा शुद्ध करण्यासाठी सहाय्यभूत ठरत असते. प्रश्न क्रमांक 67, जंतूपासून रोगोद्भव हा सिद्धांत कोणी मांडला? तर जंतूपासून रोगोद्भव हा सिद्धांत लुई पाश्चर यांनी मांडलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 68, संतृप्त स्निग्ध पदार्थाच्या अतिसेवनाने काय निर्माण होते? तर संतृप्त स्निग्ध पदार्थांच्या अतिसेवनाने धमनी काठिण्यता निर्माण होत असते. प्रश्न क्रमांक 69, डॅश संकल्पनेनुसार रोग म्हणजे मानव प्राण्याचे पर्यावरणाशी अयोग्य अनुयोजन असे मानले जाते? तर परिस्थितिकीय संकल्पनेनुसार रोग म्हणजे मानव प्राण्याचे पर्यावरणाशी अयोग्य अनुयोजन असे मानले जाते. प्रश्न क्रमांक 70, डॅश हे बाह्य परजीवाचे उदाहरण नाही? तर पट्टकृमी हे बाह्य परजीवाचे उदाहरण नाही. प्रश्न क्रमांक 71, वनस्पतीजन्य प्रथिने सेवन केले असता त्यापासून प्राण्यांच्या शरीरात कशाची निर्मिती होते? तर वनस्पतीजन्य प्रथिने सेवन केले असता त्यापासून प्राण्यांच्या शरीरात अमिनो आम्लाची निर्मिती होत असते. प्रश्न क्रमांक 72, माणसाचा सामान्य रक्तदाब किती असतो? तर माणसाचा सामान्य दाब हा 120/80 mm/Hg असा किंवा इतका असतो. फुफ्फुसांचे रोग होण्यास खालीलपैकी काय कारणीभूत ठरते? तर फुफ्फुसांचे रोग होण्यात कार्बन डायऑक्साईड हा मुख्यतः कारणीभूत ठरत असतो. प्रश्न क्रमांक 74, खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडायचा आहे आपली. तर 2 विधाने दिली आहेत आणि त्याच्या खाली 4 पर्याय दिलेले आहेत. तर विधाने आहेत, 104 हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक ब्लड ऑन कॉल यासाठी आहे. तर विधान क्रमांक 2, 108 हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक हा अकस्मात वैद्यकीय सेवेसाठी आहे. तर खालील 4 पर्यायापैकी हे दोन्हीही विधाने बरोबर आहेत. दोन्हीमध्ये 104 हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक ब्लड ऑन कॉल यासाठीच आहे. तर 108 हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक अकस्मात वैद्यकीय सेवेसाठी उपयुक्त आहे. अशा प्रकारे दोन्ही विधाने बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 75, भारतात राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात केव्हापासून झाली? तर भारतात राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात 1982 या सालापासून झालेली आहे. प्रश्न क्रमांक 76, 2009-10 पासून महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर कोणत्या 2 जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला? तर 2009-10 पासून महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर औरंगाबाद व ठाणे या 2 जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 77, टायफॉईडचे जीवाणू डॅश आकाराचे असतात? तर टायफॉईड या रोगाचे जीवाणू हे दंडाकृती
या आकाराचे असतात. प्रश्न क्रमांक 78. पुढे काही आजार व त्यांची लक्षणे दिली आहेत, तर त्यापैकी चुकीची जोडी कोणती आहे ती ओळखायची आहे. पर्याय क्रमांक 1, रेबीज, लाळ गळत राहते, पाण्याची भीती वाटते, बरोबर आहे. क्षयरोगामध्ये थुंकी वाटे, रक्त पडते, खोकला वाढतो, अशक्तपणा येतो, हेही विधान बरोबर आहे. कांजण्या, यामध्ये खूप ताप येतो, अंगावर पुरळ येतात, हेही विधान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4, एड्स, साधारण ताप येतो, वजन वाढत जाते, स्थूलपणा वाढतो, तर हे विधान चुकीचे आहे. कारण एड्स या रोगामध्ये ताप साधारण नाही तर सारखाच येत असतो, वजन वाढत नसून वजन कमी होत जाते, स्थूलपणा वाढत नसून स्थूलपणा कमी होत जातो. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 4 हे चूक असल्यामुळे हे आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, PCPNNDT ॲक्ट, गर्भलिंग निदान पूर्व चाचणी प्रतिबंध कायदा केव्हापासून लागू करण्यात आला? तर PCPNNDT ॲक्ट, गर्भलिंग निदान पूर्व चाचणी प्रतिबंध कायदा 1994 पासून लागू करण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 80. प्रसूतीपूर्व काळात गरोदर महिलांना लोह व फॉलिक आम्लाच्या गोळ्यांचे वाटप कोणत्या कार्यक्रमांतर्गत केले जाते? तर प्रसूतीपूर्व काळात गरोदर महिलांना लोह व फॉलिक आम्लाच्या गोळ्यांचे वाटप हे एकात्मिक बालविकास सेवा योजना या कार्यक्रमांतर्गत केले जाते. पुढचा प्रश्न 81. DNA च्या निर्मितीसाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते? तर DNA च्या निर्मितीसाठी जीवनसत्व ब या जीवनसत्वाची अत्यंत आवश्यकता असते. प्रश्न क्रमांक 82. सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये 0 ते 6 वयोगटातील स्त्री-पुरुष प्रमाण सर्वात कमी आहे? तर सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील बीड, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये 0 ते 6 वयोगटातील स्त्री-पुरुष प्रमाण सर्वात कमी आहे. प्रश्न क्रमांक 82. स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर स्कर्वी हा आजार जीवनसत्व क या जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतो. प्रश्न क्रमांक 84. भारत सरकारने कोणत्या वर्षात पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर शून्यावर आणण्याचे ठरवले आहे? तर भारत सरकारने इसवी सन 2045 पर्यंत लोकसंख्या वाढीचा दर शून्यावर आणण्याचे ठरवले आहे. प्रश्न क्रमांक 85. बिगर आदिवासी भागात किती लोकसंख्येस एक आरोग्य उपकेंद्र व एक प्राथमिक आरोग्य केंद्र असते? तर 5000 लोकसंख्येमागे एक आरोग्य उपकेंद्र व 30,000 लोकसंख्येमागे एक प्राथमिक उपकेंद्र असते. प्रश्न क्रमांक 86. हृदयातील रक्त शरीराच्या सर्व भागाकडे वाहून नेण्याचे कार्य खालीलपैकी कोण करते? तर हृदयातील रक्त शरीराच्या सर्व भागाकडे वाहून नेण्याचे कार्य हे धमन्या अर्थात रोहिणी करत असतात. प्रश्न क्रमांक 87. डॅश हे कर्बोदकांमधील महत्त्वाचे घटक होत? तर CHO म्हणजे कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन हे कर्बोदकांमधील महत्त्वाचे घटक होत. पुढचा प्रश्न 88. डॅश हे अजीवनसत्वाचा पूर्व घटक म्हणून ओळखले जातात? तर बीटा कॅरोटीन हे अजीवनसत्वाचा पूर्व घटक म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न क्रमांक 89. इंडियन नॅशनल काउन्सिलची स्थापना केव्हा करण्यात आली? तर इंडियन नॅशनल काउन्सिलची स्थापना 1947 या वर्षी करण्यात आली. इंडियन नॅशनल काउन्सिलची स्थापना 1947 मध्ये करण्यात आली. प्रश्न क्रमांक 90. भारतीय औषधी पद्धतीमधून डॅश ही पद्धती वगळण्यात आली? तर भारतीय औषधी पद्धतीमधून तिबेटी ही औषधी पद्धत वगळण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 91. खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत भारताने कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू केला? तर खालीलपैकी पहिल्या पंचवार्षिक योजनेत भारताने कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू केला होता. प्रश्न क्रमांक 92. धमनी काठिण्य या रोगामुळे पुढीलपैकी कोणता परिणाम होत नाही? तर धमनी काठिण्य रोगामुळे
पुढीलपैकी ल्युकेमिया हा रोग होतो? प्रश्न क्रमांक 93. डॉट्सचे पूर्ण रूप खालीलपैकी कोणते? तर डॉट्स म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्व्ड ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स हे डॉट्सचे पूर्ण रूप आहे आणि डॉट्स ही उपचार पद्धती क्षय या रोगासाठी उपयुक्त ठरत असते. प्रश्न क्रमांक 94. जोड्या लावा आहे आणि यामध्ये अन्न घटक हा एक भाग दिलेला आहे आणि त्यानंतर पचनानंतरचा घटक असा दुसरा भाग आहे. या भागांच्या आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत. तर एका ठिकाणी अन्न घटक दिलेले आहेत आणि त्या घटकापासून होणारा पचनानंतरचा घटक कोणता? तर यासाठी पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. म्हणजे कर्बोदकापासून शर्करा तयार होते, प्रथिनांपासून अमिनो ॲसिड तयार होते आणि मेदांपासून मेधाम्ल तयार होत असते. प्रश्न क्रमांक 95. मूत्रपिंडातील कार्यात्मक बिघाडामुळे युरियाचे रक्तातील प्रमाण वाढून युरेमिया हा रोग संभवत असतो. प्रश्न क्रमांक 96. सर्वांसाठी आरोग्य ही घोषणा होऊने WHO ने कोणत्या परिषदेत स्वीकारली? तर सर्वांसाठी आरोग्य ही घोषणा WHO ने आल्मा आटा या परिषदेमध्ये स्वीकारली. प्रश्न क्रमांक 97. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून ओळखला जातो? तर खालीलपैकी 12 मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 98. मिशन इंद्रधनुष्य काय आहे? तर मिशन इंद्रधनुष्य हे बालकांच्या लसीकरणाने बऱ्या होऊ शकणाऱ्या 7 रोगांविरुद्धची एक लसीकरण मोहीम आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 99. नवसंजीवनी योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात महिलांना मातृत्व अनुदान किती रुपये दिले जाते? तर नवसंजीवनी योजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्रात महिलांना मातृत्व अनुदान हे 400 रुपये रोख प्लस 400 रुपये औषधी स्वरूपात अशा प्रकारचे अनुदान मातृत्व अनुदान नवसंजीवनी योजनेअंतर्गत आदिवासी भागात दिले जाते. पुढचा प्रश्न क्रमांक 100. दूरदृष्टीचा या दृष्टीदोषाबद्दल खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने निवडायची आहेत. तर खाली 4 पर्याय दिले आहेत आणि त्या 4 पर्यायाचे योग्य विधाने आपल्याला निवडायचे आहेत. तर पहिले विधान आहे, दूरदृष्टीच्या दोषामध्ये जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. नेत्रगोल उभट झाल्यामुळे जवळच्या वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या मागे पडते. दूरदृष्टीच्या दोषामध्ये जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात पण लांबच्या दिसत नाहीत. तर नेत्रगोल लांबट झाल्याने जवळच्या वस्तू त्रिमितीय स्वरूपात दिसतात. यापैकी पर्याय क्रमांक 1, दूरदृष्टीच्या दोषामध्ये जवळच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. नेत्रगोल उभट झाल्यामुळे जवळच्या वस्तू प्रतिमा दृष्टीपटलाच्या मागे पडतात. हे 2 पर्याय बरोबर आहेत म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. अशा प्रकारे आज आपण सामान्य विज्ञान या घटकातील आरोग्य भरतीविषयी अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रश्नांचा अभ्यास घेतलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.